चव्हाण साहेब, ज्या गोष्टीसाठी एवढी मेहनत सुरू आहे, पक्षाची तयारी सुरू आहे, त्या निवडणुका कधी होणार आहेत? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारीपासून या संघटन पर्वाला सुरू झाले। 7 टप्प्यामध्ये हे संघटन पर्व होत असतं। प्राथमिक सदस्यता, त्यानंतरच्या काळामध्ये सक्रिय सदस्यता, त्यानंतर बूथ गठन, त्यानंतर मंडल, त्यानंतर असणारे जिल्हा आणि त्यानंतरचे असणारे प्रदेश। तर हे आता 6वा टप्पा जो आहे तो 6व्या टप्प्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। सर्व ठिकाणी मंडल अध्यक्ष जवळजवळ 1235 मंडलं नवीन कोर्शी केलेली आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 1080च्या जवळपास मंडलांचं गठनसुद्धा झालेलं आहे। त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आता लवकरच 30 तारखेपर्यंत जिल्ह्याचं गठन या सगळ्या प्रक्रियेला पर्यवेक्षक आणि निवडणूक अधिकारी अशी सर्वच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ती लवकरच प्रदेशापर्यंत येईल आणि प्रदेशामध्ये त्या संदर्भातले प्रदेशाची कोर टीम जी आहे ती त्या संदर्भातलं निर्णय घेऊन तो केंद्रीय नेतृत्वाकडे त्या सगळ्या गोष्टी पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवेल। त्यामुळे ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीची एक पूर्णच्या पूर्ण घटना आहे। त्या घटनेप्रमाणे या प्रक्रिया त्यामध्ये नमूद केल्या, त्या नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे चालतात आणि अतिशय संविधानिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीमध्ये होत असतात। बेताल वक्तव्यांमुळे सरकार आणि सरकारमधले नेते मंत्री फार त्रस्त झालेले आहेत। नितेश राणेंचं वक्तव्य असं की काल संजय गायकवाडांनी पोलिसांबद्दल केलेलं वक्तव्य असं एका सरकारचं नेतृत्व करणाऱ्या घटक पक्षाच्या नेते म्हणून तुम्ही काय सांगाल सरकारमधल्या लोक? एक खरं तर आज मी या ठिकाणी अकोला या शहरामध्ये किंवा या संपूर्ण विदर्भातील संघटनात्मक या विषयामध्ये मी माझा प्रवास चालू आहे आणि संघटनात्मक प्रवास सुरू असताना संघटनात्मक विषय जे आहेत ते हाताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते विषय मी हाताळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आणि या संदर्भातले निर्णय जे आहेत किंवा या संदर्भात जे काही सूचना करायच्या असतात त्या सूचना महायुतीतले नेते आहेत, आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय अजितदादा असतील, ही सर्व मोठी मंडळी आहेत। ही मोठी मंडळी त्या संदर्भातल्या सूचना असतील किंवा जे काही त्यांना म्हणायचं असेल तर ती सर्व मंडळी म्हणतील याची मला पूर्ण खात्री आहे। नितेश राणेंना सूचित करण्यात आलेल्या का पक्षपातळीवर काही गोष्टी? या संदर्भामधले सर्व निर्णय जे आहेत किंवा ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या संदर्भातली सर्व त्या सूचना ज्या आहेत त्या सूचना आदरणीय देवेंद्रजी हे देत असतात। त्यामुळे देवेंद्रजी त्या संदर्भातल्या ज्या काही सूचना असतील किंवा जे काही सांगायचं असेल ते सांगत असतात। आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ही संघटनात्मक जे पर्व आहे त्या पर्वामध्ये अतिशय झोकून देऊन काम करतो आहे। आम्हाला ते संघटन पर्व यशस्वीरित्या कसं पार होईल यासाठी आम्हाला चिंता आहे।